चला, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी पटेल सर, कोहिनूर करिअर अकॅडमीच्या आज या सेशन मध्ये आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे परिशिष्ट पाहणार आहोत. ज्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे कलम महत्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे परिशिष्ट सुद्धा अत्यंत महत्वाचे. परिशिष्ट पाहणे गरजेचे आहे. मूळ जी राज्यघटना होती, बघा, मूळ जी राज्यघटना तयार केलेली होती घटनाकर्त्यांनी, त्यामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये किती परिशिष्ट होते? 8 परिशिष्ट होते विद्यार्थी मित्रांनो. सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्या घटनेमध्ये किती परिशिष्ट आहेत? सध्या 12 परिशिष्ट आहेत. ते 12 परिशिष्ट कोणकोणते आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्वाचे परिशिष्ट आहेत. तर जे कोणती परिशिष्टे असतील त्या बाबीमध्ये कशा कशाचा समावेश झालेला आहे ते परिशिष्ट आपण सविस्तरपणे बघूया. चालतंय? कारण की 8 परिशिष्टे अगोदर होती, नंतर 12 म्हणजे किती 4 परिशिष्टांचा नंतर भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला. ते कोणकोणते 4 परिशिष्टे नंतरचा समावेश करण्यात आला आणि एकूण 12 परिशिष्टे कोणकोणते आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पाहायचं बघा, आता पहिले परिशिष्ट हे बघा, पहिले परिशिष्ट. आता बघा या ठिकाणी पहिले जे भारतीय राज्यघटनेमध्ये परिशिष्ट आहे, यामध्ये भारतीय राज्य किंवा भारतीय केंद्रशासित प्रदेश, भारतीय घटक राज्य यांची सीमा निश्चित करण्यात आलेली किंवा भारतीय राज्यघटनेचे भारतीय सीमा किंवा त्याला आपण बॉर्डर म्हणू शकतो. राज्य आणि केंद्र शासित प्रदेश असा मिळून संपूर्ण भारताची सीमारेषा यामध्ये भारतीय घटनेच्या परिशिष्टाच्या पहिल्या परिशिष्टांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आणि यामध्ये भारतीय राज्यघटनेचे जे पहिलं कलम आहे ते पहिलं कलम जवळपास याच्यावर आधारलेलं आहे. म्हणून परिशिष्टांचा समावेश, पहिल्या कलमांचा समावेश हा परिशिष्टांमध्ये आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. यानंतर बघा, आता दुसरं परिशिष्ट, दुसरं परिशिष्ट हे बघा, दुसरं परिशिष्ट. आता दुसरं परिशिष्ट कशाच्या संदर्भात आहे? तर दुसरं परिशिष्ट जे आहे ते भारतीय राज्यघटनेमध्ये परिशिष्ट दुसऱ्या क्रमांकाचे परिशिष्ट आहे. तर ते दुसरं परिशिष्ट आहे बघा, वेतन आणि भत्ते. हे बघा, वेतन किंवा त्याला आपण भत्ते म्हणू शकतो. वेतन आणि भत्ते. आता दुसऱ्या परिशिष्टांमध्ये कोणाकोणाच्या वेतनाचा किंवा कोणाकोणाच्या भत्तेचा समावेश करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी बघूया. असे मिळून बघा टोटल जवळपास 13 जणांच्या वेतनाचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. आता 13 जण कोण कोण आहे ते आपण पाहूया. अगदी सोप्या पद्धतीने सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. हे बघा, राष्ट्रपती, इकडे राष्ट्रपती पाहूया, इकडे पाहूया राज्यपाल. ठीक आहे. आता राष्ट्रपती बघितले. आता बघा इथं संसद लिहू आपण. संसद. आता संसदेमध्ये 2, एक आहे लोकसभा, एक आहे राज्यसभा. आता लोकसभेचे बघा अध्यक्ष किंवा त्याला आपण सभापती म्हणतो, अध्यक्ष, उपाध्यक्ष. आता बघा हे राज्यसभेचे सभापती किंवा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. ठीक आहे. त्याचप्रमाणे इकडे बघा जे विधिमंडळ आहे आपलं, विधिमंडळ, त्या विधिमंडळामध्ये पण तसंच एक विधानसभा आणि एक विधान परिषद. आता विधानसभेमध्ये कोण कोण? तर त्याच पद्धतीने एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष. त्याच्यामध्ये पण एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष. किती झाले? 1 2 3 4 5 6. हे 4 आणि 4 8 2 6 झाले. आता इथं बघा या ठिकाणी सुप्रीम कोर्ट, इथं बघू हायकोर्ट आणि या दोघांच्या मधात बघायचं आपल्याला कॅग. ठीक आहे. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि आहे 13 आहेत ना. हे बघा, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश यांच्या वेतन व भत्ते, हायकोर्टाचे न्यायाधीश व सरन्यायाधीश आणि कॅग यांचा समावेश कशामध्ये आहे? परिशिष्ट 2 मध्ये आहे. या सर्वांचा समावेश. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी परिशिष्ट क्रमांक 3 पाहूया. परिशिष्ट क्रमांक 3 पाहूया. पाहता या ठिकाणी परिशिष्ट 3 मध्ये काय आहे? परिशिष्ट 3 मध्ये शपथेचा नमुना आहे. शपथ जी दिल्या जाते त्या शपथेचा नमुना आहे.
हे बघा शपथ, या ठिकाणी शपथेचा नमुना. आता नमुन्याची शपथ आहे बघा, कोणाकोणाची शपथ आहे बघा. एक, आपण जे निवडणुकीला जे अर्ज सादर करतो ना, त्यावेळेसची एक शपथ. आणि जे सदस्य असतात, सदस्य म्हणून निवडून आल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये असो, आपल्या विधिमंडळामध्ये जे असो, ती एक शपथ. आणि त्यानंतर मंत्री म्हणून एक शपथ दिली जाते बघा. ते किती झाले तर बघा, टोटल या ठिकाणी 9 जणांच्या शपथेचा नमुना आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये परिशिष्ट क्रमांक 3 मध्ये देण्यात आलेला आहे. ठीक आहे, बघा आता कोणकोणते सदस्य. आता बघा इथं संसदेचे प्लस विधिमंडळाचे. आता सदस्य दोन्ही पण, एक विधिमंडळ एक संसद. मंत्री पण विधिमंडळाचे आणि संसदेचे. किती झाले बघा, 1 2 3 4 5 6. इथं बघा पुन्हा डबल हायकोर्ट, हे बघा सुप्रीम कोर्ट. किती झाले 1 2 3 4 5 6 7 8. आणि इथे आपलं कॅग. लक्षात आलं. परिशिष्ट 3 मध्ये शपथेचा नमुना तर किती जणांची शपथ आहे? 9 जणांची शपथ आहे. आणि परिशिष्ट क्रमांक 2 वेतन व भत्ते, त्यामध्ये 13 जणांच्या वेतन व भत्तेचा समावेश करण्यात आलेला. ठीक आहे, आता आपण परिशिष्ट क्रमांक 4 बघूया. परिशिष्ट क्रमांक 4 बघूया. बघा परिशिष्ट क्रमांक 4 मध्ये काय आहे? राज्यसभेच्या जागा. हा परिशिष्ट क्रमांक 4 मध्ये समावेश केला आहे. राज्यसभेच्या जागा. राज्यसभेच्या जागा ज्या भारताच्या घटक राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये या ठिकाणी कोणाला किती प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे यासाठी परिशिष्ट क्रमांक 4 मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर बघा महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत? 19 जागा आहेत राज्यसभेच्या. 19 जागा आहेत महाराष्ट्रातून 19 खासदार हे राज्यसभेवर निवडल्या जातात. ठीक आहे, आता बघा परिशिष्ट क्रमांक 5. परिशिष्ट क्रमांक 5 मध्ये बघा, जे आदिवासी क्षेत्र आहे, आदिवासी जमाती यांच्यासाठी जे आदिवासी क्षेत्र आहे त्यांच्यासाठी राखीव असलेले ठिकाणं यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर यामध्ये बघा 10 राज्यांचा सध्या म्हणायला सध्याकडे लक्ष द्यायचा. आपला प्रत्येक शब्द हा फार महत्वाचा विद्यार्थी मित्र. काय 10 राज्यांचा 10 राज्य आहेत यामध्ये सध्याच्या घडीला. ठीक आहे, यामध्ये बघा